राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग करत हे अधिवेशन कसं असणार याची चुणूक दाखवली। पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे। विधान भवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला, पण यावेळी मात्र ईव्हीएम विरोधात आवाज उठवत निषेध नोंदवत विरोधकांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाय। सरकारकडून लोकशाहीची डोळ्यात देखत हत्या होतीये, ही ठोकशाही असून लोकशाही नव्हे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात आपला संताप व्यक्त केलाय। आम्ही जर हरलो असतो आणि ईव्हीएम बद्दल बोललो असतो, बॅलेट पेपर बद्दल बोललो असतो तर गोष्ट वेगळी होती। जनतेच्या मनात कदाचित हे असतं की अरे हरलेत म्हणून बोलतायत, पण आज निवडून आलेले आमदार जेव्हा सांगतायत की मार्केटवाडी सारखे जागी तुम्ही बॅलेट पेपरनी मॉक पोलिंग घ्या, म्हणजे निवडणूक झाली आहे ना, एका मॉक पोलनी हा निकाल बदलणार आहे का? जो निकाल इलेक्शन कमिशनने दिलेला आहे नाही बदलणार आहे। लोकशाही मध्ये जी लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याच्या विरोधात आम्ही हा निषेध म्हणून शपथ घेतली आहे। तर लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्करवाडी असा हाती फलक झळकवत शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध नोंदवत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे। मार्करवाडीच्या नागरिकांनी बॅलेट पेपरवरती स्वतःच मतदान करण्याचं ठरवलं, स्वतःच एक प्रशासन तयार केलं, यंत्रणा तयार केली आणि त्या माध्यमातून खरंच मतं किती गेली आहेत तालुक्याभरातनं याचं एक रिचेकिंग करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला। इलेक्शन कमिशननी त्याच्यावर बंदी आणली। इलेक्शन कमिशन कोण आहे बंदी आणायला? तिथं काँग्रेसनंही ईव्हीएम विरोधात आपला आवाज बुलंद केलाय। मार्करवाडीच्या ग्रामस्थांच्या भूमिकेचं कौतुक करत राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर कुठेही उत्साह दिसत नाही, म्हणजे दाल में कुछ काला है असा संशयच व्यक्त केलाय। राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही। याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला है असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः स्कोप आहे। दुसरीकडे विरोधकांची ही भूमिका म्हणजे आपलं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असून विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। इतकंच नाही तर विरोधकांना उद्या का होईना पण आमदारकीची शपथ ही घ्यावीच लागेल, तरच ते कामकाजात सहभागी होऊ शकतात असं देखील दादा म्हणतायत। उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे, याला काही अर्थ नाही। विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले हे वार पलटवार पाहता आगामी नागपूरचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही। चेतन ननावरे, भूषण शिंदे आणि मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।